ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। राज्यभर गाजत असलेल्या तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणामध्ये मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे। तुळजापूर ड्रग्स प्रकरणामधील आरोपींवर मोक्का लावण्याच्या हालचाली धाराशिव पोलिसांकडून सुरू आहेत। पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी याबाबत मोठा खुलासा केलाय। या प्रकरणामध्ये 37 आरोपी असून अजूनही 15 आरोपी फरार आहेत। पोलिसांनी कारवाईची सर्व तयारी सुद्धा पूर्ण केली आहे। मोक्कासाठीची फाईल वरिष्ठांकडे पाठवण्यात आलेली आहे। पोलिसांच्या तपासामध्ये या ड्रग्स रॅकेटचं कनेक्शन केवळ तुळजापूर पुरतच नाही तर धाराशिव, सोलापूर, पुणे आणि मुंबईपर्यंत असल्याचं समोर आलंय। या प्रकरणामध्ये पोलीस तपासावर वारंवार संशय घेतला जात होता आणि त्याचमुळे आता पोलिसांनी मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्यात। टीम जाऊन आलेली आहे। जे आपण म्हणताय ते मोबाईल नंबर आहे त्याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे आणि जे त्या मोबाईल नंबरचा SDR मध्ये ॲड्रेस लिहित होता तिथे आमची टीम जाऊन आलेली आहे। पण तिथे त्या नावाचा कुठलाही आरोपी सध्या परिस्थितीमध्ये नाही आहे। तर बाकी तो तपासाचा भाग आहे ते सगळं आम्ही आपल्याला ते सांगू शकत नाही, पण आम्ही त्यामध्ये तपास करू आणि जे मोक्काचे पण जे कलम आहे ते या गुन्ह्यामध्ये बसताय किंवा नाही बसताय ते आपण चेक करून घेऊ। तर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। 15 जण अजूनही या प्रकरणामध्ये फरार आहेत आणि आता मकोका अंतर्गत कारवाईच्या हालचाली सुरू झाल्यात।